शरद पवारांविषयी बोलूया, की अजित पवारांचा आग्रह होता, की शरद पवारांनी राज्यसभेवर तिसऱ्यांदा जावं. अगदी या उतारवयामध्ये सुद्धा जावं. पण आता अजित पवार हयात नाहीयेत. त्यानंतर त्यांच्या पक्षातली, त्यांच्या पक्षासोबत ज्यांचं विलिनीकरण होतं, त्या पक्षातली एकूणच सगळी परिस्थिती बदलल्यानंतर शरद पवारांनाच वाटायला लागलं, की त्यांनीच राज्यसभेवर जावं. आता त्यांची जास्त इच्छा होती म्हणून मग नेपथ्य रचना अशी केली गेली, की त्यांच्या पक्षाची इच्छा आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव सेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी तयार झाली शरद पवारांना ही जागा सोडायला? पहिलं म्हणजे शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं, की यानंतर ते कुठलीच निवडणूक लढवणार नाहीत. अ, मधल्या काळामध्ये किंवा मागच्या अनेक वर्षांमध्ये शरद पवार जे बोलतात तसं वागत नाहीत, असं वारंवार बोललं गेलं आणि ते आता सुद्धा तसेच वागले. हा त्यांच्या ह्या वयात आणि ह्या राजकीय परिस्थितीत गेलेला मेसेज आहे. हे मुळात लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे पत्रकारांना कात्रजचा घाट दाखवला. पत्रकारांना कात्रजचा घाट दाखवतात, की नेत्यांना दाखवतात, की कात्रजचा घाट लोकांना दाखवतो ह्या इमेजचा एवढा फटका पडतो, की एवढ्या मोठ्या स्टेचरच्या माणसाला राज्यसभेत जाण्यासाठी संघर्ष करायची हं. वेळ येते. त्याच्यामुळे कात्रजचा घाट दाखवता दाखवता नेमकी काय परिस्थिती आलेली आहे, हे आपण आता बघतोय. त्यातला दुसरा भाग असा आहे, की काँग्रेस आणि शिवसेनेने कसं जाऊ दिलं. तर त्यातलं चा म्हणजे काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्याच काय तर देशातल्याही नेत्यांचा विरोधच होता. नकोच जाऊ द्या आणि त्याच्यामागचं कारण ते काय पवारसाहेबांची तब्येत किंवा त्यांचं वय ह्यातलं त्यांचं कारण नव्हतं. मध्यंतरीच्या काळामध्ये जे मर्जरच्या चर्चा चालू झाल्या होत्या आणि गौतम अदानींचं येणं-जाणं फार वाढलं होतं की पवारसाहेबांकडे. यावरून काँग्रेसचं नेतृत्व डिस्टर्ब होतं, नाराज होतं. अर्थात त्यांच्या पक्षात त्यांनी काय करावं त्यांचा संबंध, पण आमची साथ घेऊन तुमचं राजकारण नको अशा प्रकारचा विचार काँग्रेसचा गेल्या काही काळापासून सुरू झालेला आहे. अगदी जिल्हा परिषद आणि त्याच्या आधीच्या नगरपालिका निवडणुका किंवा वेगवेगळ्या मागच्या काही काळामध्ये पोस्ट पवार सिच्युएशनमध्ये म्हणजे पवार आता राजकारणातून जवळपास निवृत्त झाल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कसं वागायचं या पद्धतीने काँग्रेसची बांधणी पण चालू झालेली आहे. आणि कधी नव्हे ते यावेळेला म्हणजे आतापर्यंत व्हायचं असं की महाराष्ट्र काँग्रेस जवळपास शरद पवारच चालवतात की काय असं मागच्या 20 वर्षात, 25 वर्षात सातत्याने वाटत यायचं. पण यावेळेला कारण काँग्रेसचे कोणच मोठे नेते महाराष्ट्रातले त्यांच्याशी पंगा घ्यायचे नाहीत. भलेही पब्लिकली त्यांच्या विरोधात भूमिका घेतली तरी खाजगीत त्यांना हवं तसंच वागायचे. पण यावेळेला मात्र परिस्थिती वेगळी होती. यावेळेला महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे नेते म्हणजे अगदी प्रदेशाध्यक्षांपासून वडेट्टीवारांपर्यंत बंटी पाटील सगळे नेते हे ठामपणे ही भूमिका घेऊन होते, की नको आता आपल्याला राष्ट्रवादीला पाठिंबा देणं हे धोकादायक आहे. कारण उद्या जाऊन राष्ट्रवादी जर समजा भाजप सोबत गेले किंवा यांचं मर्जर झालं, जी आता थांबलेली प्रक्रिया आहे ती मर्जर झालं, तर मग काय करायचं? असा ह्या सगळ्यांचा अत्यंत जेन्युइन प्रश्न होता. ते प्रत्येक ठिकाणी विचारत होते. दिल्लीमध्ये सुद्धा हाच कन्सर्न होता. कारण दिल्लीमध्ये काँग्रेसला राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी म्हणून त्यांच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकांची गरज आहे आणि म्हणून त्यांच्यासमोर पण हा कन्सर्न होता. पण 2 गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट ही, की एक गणित दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांसमोर माझी अशी माहिती आहे, की संजय राऊत यांनी मांडलं. ते असं, की 20 उद्धव ठाकरेंचे, 10 शरद पवारांचे असे 30 लागतात 36 कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी, एम-आय-एम असे धरून साधारणपणे 34 होतात. वरचे 2 कुठूनही पवारसाहेब आणू शकतात. एकनाथ शिंदेकडूनही आणू शकतात, भाजपकडूनही आणू शकतात वगैरे, वगैरे, वगैरे. आणि त्याच्यामुळे तुम्हीच या सगळ्या परिस्थितीत एकटे पडाल, काँग्रेसवाले एकटे पडाल हे लक्षात घ्या आणि म्हणून लढू नका. असं एक आर्ग्युमेंट संजय राऊत यांनी केलं असं कालच मला कोणीतरी सांगत होतं. म्हणजे दुसऱ्या इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टिंग आहे. असं असं झालेलं आहे. खरं तर माझी बातमी म्हणजे अपलोड झाल्यानंतर वेबसाईटवर अपलोड झाल्यानंतर हा प्रकार माझ्या माझ्या कानावर आला. नाहीतर मी ती बातमीत त्या सगळ्या राजकारणाचा उल्लेख पण केला असता. पण आता ती अपलोड झालेली आहे. आता कशाला परत ते वाढवत बसा. पण हा म्हणजे हा इतक्या एक विपरीत परिस्थितीमध्ये, की जिथे महाविकास आघाडीचे विरोधी बाकावर 50च्या आत म्हणजे 46च आमदार आहेत, त्या सुद्धा शरद पवारांचं अंकगणित किती पक्कं आहे याही वयात. हो, म्हणजे असं एक आर्ग्युमेंट झालेलं आहे आणि ते संजय राऊत यांनी स्वतः केलेलं आहे अशी माझी माहिती आहे. पण मी संजय राऊतांशी बोलणार आहे त्या काही काळामध्ये. त्यानंतर कन्फर्मेशन त्यांच्याकडून घेता येईल.
दुसरा भाग असा आहे की अ, पवार ही माहिती कन्फर्म नाही, पण पवार साहेबांकडून खरगेंना फोन गेला, की हं. मला मी इच्छुक आहे. आता ही गोष्ट एकदम क्लिअर होती. हे ते मुळात लक्षात घेतलं पाहिजे. आपण मर्जरच्या टॉक्स जर पूर्णपणे बाजूला ठेवले, म्हणजे मर्जरची चर्चा होणारच नव्हती, असा जर विषय पूर्णपणे बाजूला ठेवला, तर शरद पवारच जाणार होते राज्यसभेमध्ये. म्हणजे जर त्यांची जायची इच्छा असती तर, की मला जायचं असं म्हटलं, पवार साहेबांच्या स्टेचरच्या माणसाला कोण महाराष्ट्रात विरोध करणार? हा नंबर 1 चा भाग. पण त्यांनी जे काही मर्जरचं त्यांच्या पक्षाने चालवलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांना विरोध होता. हा नंबर 2 चा भाग. त्याच्यानंतरचा भाग असा आहे, की उद्धव ठाकरेंनी जे काही ताणलं होतं, ते आता एक चित्र भाजपच्या लोकांकडून करण्याचा प्रयत्न होतोय, की उद्धव ठाकरे आहे म्हणजे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये मतभेद आहेत. तर मतभेद आहेत अशातला भाग नाही. पण उद्धव ठाकरेंनी जे काही ताणलं होतं, तेच मुळात शरद पवारांसाठी ताणलं होतं, हे आपल्याला नाही लक्षात पण घेतलं पाहिजे. अनेकांना असं वाटत होतं, अगदी मलाही वाटत होतं, की प्रियंका चतुर्वेदींना थेट विरोध करता येत नाही, म्हणून संजय राऊत शरद पवारांचं नाव पुढे करतायत. नाही, नाही, नाही. संजय राऊत अशासाठी करत होते, की आत्ता शरद पवारांना द्यायची. बदल्यामध्ये विधान परिषद आपल्याकडे सोडवून घ्यायची उद्धव ठाकरेंसाठी आणि 2028 ची राज्यसभा स्वतःची क्लिअर करायची. यासाठी संजय राऊत हे सगळं करत होते. 2028 ला त्यांची मुदत संपते. त्यामुळे संजय राऊतांचा गेम हा होता. प्रियंका चतुर्वेदी वगैरे काही विषयच नव्हता या सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे म्हणजे उद्धव संजय राऊत ठाकरे सुद्धा दूरचा विचार करतात. हां, ते जे ताणत होते ना, ते स्वतःसाठी आणि पवार साहेबांना ॲडजस्ट करण्यासाठी हं. काँग्रेसला महाविकास आघाडीच्या अंतर्गत राजकारणात काँग्रेसला परत कॉर्नर करण्यासाठी दोन्ही मिळून ताणत होते. आणि तरी या सगळ्याचा परिणाम झाला नसता. पण अखेर खरगेंना फोन गेला आणि मग मी असं ऐकून आहे, की खरगेंनी राहुल गांधींशी बोलले, की मला फोन आलेला आहे आणि त्यावर राहुल गांधी म्हणाले, की ह्या वयात आणि अल्टिमेटली शेवटी शरद पवार कोणाचे आहेत? ते आपलेच आहेत. म्हणजे त्यांच्या राजकारणाची सुरुवातच काँग्रेसमध्ये झालेली आहे. तर ह्या वयात आणि ह्या सगळ्या परिस्थितीत आणि इतक्या दुःखाच्या काळात सध्या ते आहेत, तर कशाला त्यांना विरोध करा. त्या सोडून काय होईल ते पुढे बघू अशा पद्धतीने काँग्रेस लीडरशिपने विचार केला. पण लक्षात ठेवलं पाहिजे फक्त काँग्रेस लीडरशिप असा विचार करते. हं. भाजपवाले असं करत नाहीत.